नमस्कार मंडळी, कशा आहात? सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता माझा किचन किती भरला आहे. काय करायचं, रात्री 2 वाजेपर्यंत माऊली इतका गोंधळ घालत होता. पप्पा 12ला आले त्याच्या गावावरून, त्यामुळे दूध दे, फ्रेंच फ्राईज तळून दे, त्यामुळे इतकं किचन माझं घाण झालं होतं ना. घाण म्हणजे सकाळी वेदांचा टिफिन झाला होता आणि आज मी म्हटलं की आता असं तसं किचन पसारा झाला आहे, तर खूप दिवस पेंडिंग पडलेली आपली शेंगाची चटणी कुटून घ्यावी. त्यामुळे मस्त शेंगा भाजून घेतल्या, लसूण वगैरे सोलून घेतलं आणि भरपूर लाल चटणी, जिरे आणि लसूण, थोडंसं ओवा घालून माझ्या या उकळामध्ये मी शेंगाची चटणी कुटून घेतली आणि इतकी टेस्टी झाली ती ना की काल आमच्यात सगळेजण दिवसभर जेवणामध्ये शेंगाची चटणी, दही, शेंगाची चटणी, तेल, बाजरीची भाकरी असं जेवण होतं आमचं आणि खूप कुटावं लागलं आणि मस्त झालं होतं. आणि किचनवर माझा एवढा पसारा का असतो, तर खाली काही माऊली ठेवू देत नाही. कोणतंही काचेचं सामान जागेवर असलं तर तो काढून फोडणारच. वेदांतला दिली ती सकाळी बीट किसून अशी भाजी, सकाळी कणिक मळून घेतलं होतं आणि चहा झाला होता आमच्या. मिस्टरांचा चहा राहिला होता आणि मिस्टर खायला आणले होते वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट, बर्फी आणि हलवा, जेली हलवा. तर ते रात्री त्याचं खाऊन झालं होतं, मग ते सगळं तसंच ठेवलं होतं. झोप यायला लागली होती, सकाळी उठून आवरता येते म्हणून बाजरी मागवली होती, बाजरी दळून आणायची होती. हे लोणी काढण्यासाठी साय बाहेर काढून ठेवलं होतं. किचन थोडंसं छोटं आहे त्यामुळं खूप भरल्यासारखं दिसतं आणि काचेचं थोडंसं सामान आहे जे खाली मी ठेवू शकत नाही, टिफिन वगैरे लागत असतं नेहमी. माऊली परवा आम्ही कपचा सेट आणला होता, त्यातले कप आणल्या दिवशीच 2 फोडून टाकला. कदाचित चुकून हातातून पडलं असावं. तेल काढायचं आहे किटलीमध्ये, देवाचं सामान देखील फोडतो म्हणून मी किचन कट्ट्यावर आणून ठेवलं. चंदन घासायचा तो पाट असतो ना. आधीच्या किचनपेक्षा हे किचन थोडंसं छोटं आहे, परंतु आम्हाला पुरेल. खूप अशी भांडे मी काढलेली नाही, जेवढं लागणार आहे तेवढंच. बाकीचे मी असे टबमध्ये वगैरे खाली ठेवते आणि खूप भांडे पडले होते. परंतु मला भूक लागली होती. मस्त रात्रीची बाजरीची भाकरी होती आणि त्याच्यासोबत शेंगाची चटणी, तेल भरून मी आज नाश्ता करून घेतला. मिस्टर गावावरून येताना स्वेटर वगैरे आणले होते. ते पाहून माऊली स्वेटर विकायचा शॉप खोलून बसला होता. पुन्हा त्याचं दप्तर. हे होतं आमचं दुपारचं जेवण. मी शेवग्याच्या शेंगाची आमटी केले होते, भात, दही, चपाती आणि शेंगाची चटणी. तर मला आवडती शेंगाची चटणी, त्यामुळे मी दही आणि शेंगाची चटणी असंच खाल्लं आणि एकदम टेस्टी झालं होतं. आणि काल मी खूप वेळा लाईव्हला गेले होते, सारामृतचं वाचन देखील लाईव्ह केलं, त्यामुळं मी कोणत्याही प्रकारचा जास्त ब्लॉग शूट नाही केला. पुन्हा रात्री थोडंसं जे साय होतं त्याचं लोणी काढून घेतलं आणि तूप कडवलं आणि वेदांतला खोकला सर्दी सुरू झाला होता, त्यामुळं कच्ची हळद त्याला दुधामध्ये किसून एकदम थोडीशी साखर घालून दिली. तर हा आहे वेदांच्या ॲन्युअल डे फंक्शनचा डान्सचा व्हिडिओ. मी म्यूट यासाठी केला आहे की कॉपीराईट येईल यामुळे. तर मस्त डान्स आहे. जुनं गाणं घेतलं होतं, ते होली का त्योहार, उडे रंग गुलाल, कुठलं ते, अरे जा रे हट नटखट. खूप सुंदर गाणं आहे आणि मुली पण इतकं सुंदर करतात. मुलांचा डान्स कमी आहे थोड्या वेळात, मुलींचा डान्स मला मस्त आवडला. परंतु सगळी मुलं डान्स करतात, तुम्ही पाहू शकताय. वेदांतनी घरी देखील करून दाखवला होता मला डान्स, छान होता. मी ॲन्युअल डेला न जाण्याचं कारण म्हणजे खूप थंडी आहे, माऊली तिथे एक ठिकाणी बसत नाही आणि रात्री 9:30 वाजता यांचा डान्स होता, म्हणजे लेट होता यांच्या क्लासचा आणि बाकीच्यांचा पण 7ला सुरू झाला होता. त्यामुळं
मिस्टर गावाला गेल्यामुळं जाण्यायेण्याची सोय देखील कमी होती आणि स्कूलचं ट्रान्सपोर्ट देखील यावेळेस बंद होतं. खूप सुंदर डान्स केला आहे. मला कधी कधी शिक्षकांचं कौतुक करायला आवडतं की सगळ्या मुलांचं स्वभाव, सगळ्या मुलांचा खोडकरपणा अशा मुलांना शांत करून त्यांच्याशी एकमेकांशी मिसळून घेऊन त्यांना पूर्ण डान्स शिकवणं खूप अवघड आहे. खूप मस्त डान्स होता. मुलांचा डान्स कमी आहे. मी वेदांतला म्हणत होते एकच स्टेप करतोय का, तो म्हणत होता नाही यावेळेस ना गर्ल्सचं स्टेप्स आहेत मम्मी. छान वाटलं बघून. आणि वेदांत देखील खूप सुंदर दिसत होता या पोशाखामध्ये. जितकं शिक्षक मुलांना साथ देतात तेवढं मुलं देखील शिक्षकांना साथ देतात. त्यांचे सर्व कसं स्टेप करायचं हे सगळं समजून घेतात. यात दोघांचा प्रतिसाद हा किती असा जुळून आलेला असतो हे आपल्याला स्टेजवर दिसून येतं. आणि असं नसतं की प्रत्येक मुलं हा शांत ऐकणार असतो, कोणी खोड्या करणार असतो, कोण न ऐकणारा देखील असतो, कोण खूप ऐकणारा असतो, एक्स्ट्रा स्टेप करणारा असतो. त्यामुळं इथे बघा आमचे छोटे राजे दादानी आणलं होतं येताना चाऊमिन, म्हणजे स्कूलमध्ये स्नॅक्स वगैरे होतं परंतु ह्याला खायला वेळ नाही भेटला तर घरी आणला होता हा. तर वेदांतनी ठेवलं होतं त्याच्यासाठी. तिखट लागतं म्हणून खाल्ला नव्हता. तो लास्टचं उरलेलं आणून प्लेटमध्ये एकटा खात बसला आणि त्याचं चालूच आहे इकडून तिकडून फिरत खायचं. अरे तुमचं तुम्ही नाचा आणि सोडा, मला खाऊ द्या, असा आहे आमचा माऊली. त्याला पण माझ्यासारखं नेहमी चटकमटक खायला लागतं. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सुंदर आवडलं मला डान्स. मुलींचा पण डान्स इतका सुंदर होता आणि त्यांचं ड्रेसअप पण खूप छान होता आणि मुली पण खूप छान नाचत होत्या. पूर्ण कंबर हलवण्यापासून वगैरे सगळ्या गोष्टी खूप सुंदर केल्या आणि त्यांना तो ड्रेस देखील एकदम मॅच झाला होता मुलींना. मला मुलं आणि मुलींचा दोघांचाही डान्स खूप आवडला आणि कोणालाही असं त्यांनी एकच मुलीच दिसाव्यात किंवा मुलं दिसाव्यात असं नाही केलं. थोडा डान्स मुलींचं झालं की मुली पुढे आणि पुन्हा त्यानंतर मुलांच्या वेळेस मुलं पुढं. म्हणजे सगळ्यांचे चेहरे पालकांना जे वाटतं ना की आपला मुलगा दिसावा, तो पुढं असावा, पाठीमागं असावा, परंतु शिक्षकांना देखील उंचीप्रमाणे डान्ससाठी उभं करावं लागतं. त्यामुळे सगळी मुलं खूप सुंदर डान्स केली. चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. बाय. धन्यवाद.